हॅलो, नमस्कार. चला तर मग आज बनवूया पंचपक्वान्न. पंचपक्वान्न बनवण्यासाठी मी आधी कांदा कापून घेतला. कांद्याची व्हिडिओ जरा लांबच झाली आहे, पण बघा आता काय करू शकतो. कांदा उभा चिरून घेतला आहे मी पातळ, आणि हा खूप मोठा कांदा होता. कांद्याच्या मानाने टोमॅटो पण मला 2 घेण्याची इच्छा झाली, पण टोमॅटोचे भाव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत, म्हणून गपचूप मी एकच घेतला. टोमॅटो पण कांद्यासारखाच उभा आणि पातळ चिरून घेतला. त्याच्यानंतर आली टर्न गाजरची. इथे माझे मिस्टर मला विचारत होते, तू काय बनवतेस? मी म्हटलं पंचपक्वान्न. त्यांच्या मते हे आळशी बायकांचं काम आहे बरं का, ही डिश म्हणजे. गाजर पण मी थोडं मोठं मोठंच कापलं आहे, जास्त बारीक नाही केलं मी, कारण मग ते कुकरला लावल्यावर एकदमच ते मॅश होऊन जातं. त्याच्यानंतर लसूण सोललं. मी अद्रक नाही घेते, कारण रुद्रला पण खायचं आहे, सो म्हटलं नको अद्रक. मी एक डब्बा बाजूलाच ठेवते, ज्याच्यामध्ये कचरा जो पण किचनवर निघतो तो त्याच्यात टाकून देते, म्हणजे किचनवर जास्त कचरा होत नाही. माझ्या तेलाच्या बुदलीतलं तेल संपलं होतं, म्हणून मग मी तेल पण काढलं. मी थोडंच तेल काढते, कारण मग जास्त काढलं की मग आपण जास्त वापरतो असं मला वाटतं. एकीकडे मी तांदूळ टाकले होते भिजायला आधीच 15 मिनटं आधी. कांदा, खोबरं नाही सॉरी लसूण, गाजर, टोमॅटो, बटाटा आणि कढीपत्ता हे सगळं कापून मी एका प्लेटमध्ये ठेवलं होतं. इथं कुकरमध्ये मी आधी तूप टाकलं, त्याच्यावरच थोडंसं तेल टाकलं. थोडंसं गरम झाल्यावर मग मी टाकली मोहरी, आणि त्याच्यावरच मोहरी तडतडल्यावर त्याच्यावर टाकलं जिरं टाकल्यावर त्याच्यात मी लसूण पण टाकलं. मग लसणाचा कलर थोडासा बदलल्यावर मी टाकला त्याच्यात कांदा उभा चिरलेला, आणि त्याच्यातच थोडेसे अख्खे गरम मसाले टाकले, तेजपत्ता, काळी मिरी आणि लवंग. कांद्याचा कलर थोडासा बदली झाला, म्हणजे गोल्डनिश झाला की मग मी त्याच्यात टोमॅटो टाकणार. कांदा खाली करपू नये म्हणून हलवत राहायचा, नाही तर कडवट टेस्ट येते त्याची. आता मी टाकला त्याच्यात टोमॅटो थोडासा कमीच आहे, पण आता कमीच वापरू शकतो, तर काय करायचं. थोडासा टोमॅटो शिजल्यावर मग मी त्याच्यात सगळ्या भाज्या टाकल्या, जे म्हणजे बटाटे, गाजर, सोयाबीन. मी जास्त भाज्या नाही टाकत, कारण मग त्या रुद्र बाजूला काढून ठेवतो आणि वेस्ट जातात, म्हणून मी रुद्रला जे आवडतात तेवढंच टाकते. आणि मग मसाले टाकले त्याच्यात, हळद, मीठ, चटणी, माझा घरगुती मसाला असतो चटणीचा, आणि बिर्याणी मसाला, आणि जे मी तांदूळ ठेवलेले भिजवून ते पण टाकले त्याच्यात, आणि व्यवस्थित मसाला खालीवर करून मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी टाकलं त्याच्यावर, थोडंसं म्हणजे आपल्याला शिजायला लागेल एवढं पाणी टाकायचं. आणि एका साईडला मग मी दही घेतलं, त्याच डब्यात ज्या डब्यातमध्ये तांदूळ भिजायला घातले होते, कारण मला जास्त भांडी काढायला आवडत नव्हतं. आता ह्यात पण मला नवरा म्हणतो हे अशीच बायकांचं काम आहे, कारण तुला भांडी घासायला नको ना जास्तीची. त्याच्यात मी टाकलं मीठ, थोडंसं धना पावडर आणि थोडीशी चटणी, हा कांदा लसूण मसाला, आणि थोडं मिक्स केलं. मग मी त्याच्यात टाकली बुंदी, खारी बुंदी. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या व्हायला लागल्या होत्या. 3 शिट्ट्या झाल्यावर कुकरचा गॅस मी बंद केला आणि पापड भाजले. पापड भाजून झाल्यावर कुकर थंड होईपर्यंत मी येऊन बसली गॅलरीमध्ये. कुकर थंड झाला म्हणून मी खोलला. मी बघा आता दिसतोय ना एकदम
चमचमीत. तुम्ही याला काय म्हणता? पुलाव म्हणता, खिचडी म्हणता, म्हणता की बिर्याणी म्हणता? तुम्ही सांगा हां नक्की. आता बघा माझे पंचपक्वान्न. पंचपक्वान्न म्हणजे पापड, पुलाव, रायता, लिंबू आणि कांदा. झाले ना पंचपक्वान्न. मग ह्यात मेहनत नाही आहे का? मग ह्या आळशी बायकांचं काम कशावरनं? बापरे, मी तर म्हणेन ह्याच्यात पण खूप मेहनतच आहे. चला तर मग आता देऊया रुद्रला टेस्ट करायला आणि रुद्रचा फीडबॅक घेऊया. रुद्रला हा राईस खूप आवडतो. विचार करतोय काय बोलू. बाय बाय, गुड नाईट.